our next topic is phylum Coelenterata or Cnidaria and phylum Ctenophora. In animal kingdom, we are going to discuss about the phylum Coelenterata and phylum Ctenophora. In before lecture, we have seen that is the Porifera, that is cellular grade organization. Now, in case of the phylum Coelenterata, or it is also called as Cnidaria. So, coelenteron, that is because I have already told coelenteron body cavity, body is again cylindrical structure. The well-known example is Hydra. So the features that we will see, what are the characters of the Coelenterata, that these animals are the aquatic. Aquatic, these are the marine and very few are the, that is fresh water. So here you can see the Hydra is a fresh water, that is the form of the coelenterates. Now mostly marine you know that is the sea water, which are living in sea water. Then sessile आहेत or free living आहेत. Okay, so some are free living animals, mostly it is found किंवा काही जे आहे. Again some animals जे आहे coming under the category Coelenterata. These are the colonial or solitary words we can use. Solitary means those who are in the alone, म्हणजे जे एकटे फॉर्म मध्ये असतात, जे कॉलनी फॉर्म करत नाही ते दॅट इज द सॉलिटरी. त्याच्यासाठी पर्टिक्युलर वर्ड वापरला गेलेला आहे सॉलिटरी. आणि याच्यातले काही मेंबर्स अजून कोलोनियल पण आहे, कॉलनी फॉर्म करतात. त्यामध्ये अजून जो ग्रुप येतो त्याला आपण म्हणतो कोरल्स. तर कोरल कॅटेगरी इज ऑल्सो कमिंग अंडर द Coelenterata. हे जे कोरल्स आहे याच्यामध्ये असं थोडंसं कॅल्शियम कार्बोनेटचे वगैरे असे स्ट्रक्चर असतात शेल सारखं, किंवा सो मेनी कोरल जी आहे एक ऑर्नामेंटल पर्पज म्हणून वापरलं जातं, ज्याच्यामध्ये आपण होम डेकोरेशनसाठी त्याचा यूज केला जातो. सी मध्ये सापडणारे हे कोरल्स आहेत, सिलेंटिरेट्स आहेत, जे की कॉलनी फॉर्म मध्ये राहतात, त्याला आपण म्हणतो कोरल्स म्हणून वर्ड आहे. आणि हे जे कोरल्स आहे त्याचा यूज काय केला जातो तर ऑर्नामेंटेशनसाठी. फॉर एक्झाम्पल त्याचे ज्वेलरीज पण बनवल्या जातात, किंवा हे जे डेकोरेशनसाठी आपण घरी ठेवू शकतो ते त्याला म्हणतो आपण कोरल्स. तर ते काय आहेत ऍक्च्युअली सिलेंटिरेट्स विच आर मराईन इन नेचर. तर काही यातले ॲनिमल जे आहेत ते कसे आहेत, कॉलनी पण फॉर्म करतात आणि काही सॉलिटरी पण आहे. देन नेक्स्ट प्रेझेन्स ऑफ निडोब्लास्ट और निडोसाइट्स म्हणून त्याला निडेरिया नाव दिलेले आहे. निडेरियामध्ये निडोब्लास्ट किंवा त्याच्या आतमध्ये निडोसाइट्स प्रेझेंट असतात. ऑरेलिया त्याचं एक्झाम्पल आपण पुढे बघणार आहोत. अजून याच्यामध्ये स्ट्रिंगिंग सेल्स प्रेझेंट आहेत. दीज आर फॉर द ऑफेन्स अँड डिफेन्स प्रोटेक्शनसाठी मदत करत असतात या निडोब्लास्ट निडोसाइट सेल्स. तर हे एक सेकंड कॅरेक्टर. देन नेक्स्ट निडोब्लास्ट आर फॉर डिफेन्स, अँकरेज और प्रिडेशन. तर याच्यासाठी या निडोब्लास्ट सेल जे आहे हे या स्पेशल टाइप्स ऑफ द सेल्स आर फाउंड इन दिस. ही टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू लेवल बॉडी ऑर्गनायझेशन इथे लिहिलेलंच आहे. नेक्स्ट पॉइंट ही टिश्यू लेवल बॉडी ऑर्गनायझेशन दाखवते हा नेक्स्ट फायलम. आता सेल कडून नेक्स्ट इव्हॉल्युशनरी फीचर आहे टिश्यू लेवल बॉडी ऑर्गनायझेशन. आणि या टिश्यू लेवल बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये या ज्या काही सेल्स आहेत निडोब्लास्ट म्हणून म्हटलं गेलेलं आहे. तर या निडोब्लास्ट सेल ज्या आहेत त्यावरून या फायलमला निडेरिया असं पण म्हटलं जातं. त्यामुळे निडोब्लास्टचा रोल आहे डिफेन्स करण्यासाठी, प्रोटेक्शन केलं जातं, अँकरेज आणि प्रिडेशन, कॅचिंग द प्रेज. आता इथे हायड्रामध्ये सुद्धा तुम्ही जर बघाल हे स्ट्रक्चर दिसते हायड्राचं. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे, याच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी फॉर्म झालेली आहे म्हणून याला आपण सिलेंटरॉन म्हणजे बॉडी कॅव्हिटी. इथे गॅस्ट्रोवास्क्युलर बॉडी कॅव्हिटी आपण हायड्रामध्ये पाहतो, म्हणजे त्यामुळे याला आपण म्हणतो सिलेंटिरेटा. तर याच्यामध्ये जर हे जे टेंटॅकल्स आहे या टेंटॅकल्सचा उपयोग पण कशासाठी आहे फॉर कॅचिंग द प्रे. त्याला आपण म्हणतो प्रिडेशन म्हणजे कॅचिंग द प्रे साठी हे टेंटॅकल्स वगैरे यूज केले जातात. त्यानंतर हे हायड्रामध्ये तुम्हाला दिसते की नर्वस सिस्टीम वगैरे कुठलीही सिस्टीम इथे नाहीये, पण तरी सेन्सरी सेल जे आहे त्या नर्व नेट फॉर्म करतात आणि या नर्व नेटच्या द्वारे म्हणजे सेन्सरी जे सेन्सेशन आहे, स्टिम्युल आहे, रिस्पॉन्स टू स्टिम्युल आहे,
हे हायड्रामध्ये या सेन्सरी सेल्सच्या द्वारे होत असते. हे टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशनचे एक्झाम्पल आहे. देन डिप्लोब्लास्टिक आहे विथ ब्लाइंड सॅग बॉडी प्लॅन. डिप्लोब्लास्टिकचं मिनिंग आपण पाहिलं होतं की व्हॉट डू मीन बाय डिप्लोब्लास्टिक. तर याच्यामध्ये जर्म्स लेअर ज्या असतात त्या दोन प्रकारे जर्म लेअर आहे, एक्टोडर्म ॲज वेल ॲज एंडोडर्म. दिस इज नॉट हॅव्हिंग द मिझोडर्म. तिसरी जी मधली जी लेअर आहे मिडल लेअर मिझोडर्म, ही मिझोडर्म इथे अब्सेंट असल्यामुळे ही आहे डिप्लोब्लास्टिक कंडिशन. तर सुरुवातीला जो आपण फायलम पाहिला पोरिफेरा, देन सिलेंटिरेटा हा जो आहे आणि पुढचा टिनोफेरा आहे डिप्लोब्लास्टिक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे येणार आहे प्लॅटीहेल्मिंथस ऑनवर्ड्स, तिथून जे इव्होल्युशनरी फीचर दिसणार आहे ते डिप्लोब्लास्टिक आहे. इथे कंडिशन आपण पाहतोय, दिस इज द डिप्लोब्लास्टिक हॅव्हिंग द टू जर्म लेअर एक्टोडर्म अँड एंडोडर्म. आता नेक्स्ट काय म्हणतोय आपण, हॅव्हिंग द ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. बॉडी प्लॅन कसं आहे, ब्लाइंड सॅक मीन्स हिअर इथे जे दिसते तुम्हाला पोस्टेरियर एंड इट इज क्लोज. पोस्टेरियर एंड इथे नाहीये, ओनली अँटेरियर एंड हे जे माउथ आहे या हायड्राचा हा माउथ पोर्शन आहे. सो ओनली वन एंड इट इज देअर, ओके, थ्रू विच ऍक्ट्स ॲज अ माउथ ॲज वेल ॲज ॲनस. इंजेक्शन आणि इंजेक्शन दोन्ही साठी एकच ओपनिंग असणार आहे आणि हे सॅक लाईक स्ट्रक्चर आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, सो नेक्स्ट कॅरेक्टर that is central gastrovascular cavity with single opening mouth. इथे माउथ आपण आताच म्हटलं की बॉडी ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन मध्ये काय आहे की सिंगल ओपनिंग आहे माउथची. आणि त्यामुळे आणि याच्यामध्ये काय आहे, ही जी इंटरनल जी कॅव्हिटी आहे दॅट इज द गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी. सिंगल ओपनिंग गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी, इट मीन्स इंडिकेट गॅस्ट्रो मीन्स रिलेटेड टू डायजेशन अँड व्हास्क्युलर सर्क्युलेशन. त्यामुळे डायजेशन सर्क्युलेशन हे प्रॉपरली आतमध्ये या कॅव्हिटी, त्याच्यासाठी जी कॅव्हिटी फॉर्म झालेली आहे आणि म्हणून आपण म्हटलेलं आहे की सेंट्रल गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी अँड हॅव्हिंग द सिंगल ओपनिंग माउथ. नेक्स्ट इट हॅज द टू बॉडी फॉर्म्स. आता हे जे सिलेंटिरेट्स आहेत किंवा निडेरियन म्हणा, याच्यामध्ये टू बॉडी फॉर्म्स असतात. एक म्हणजे पॉलिप जो की सिलेंड्रिकल, जसा हायड्रा हा एक एक्झाम्पल आहे. हे पॉलिप फॉर्म मध्ये आहे आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवते. आणि दुसरं जे फॉर्म आहे तो म्हणजे मेडुसा आहे. अम्ब्रेला सारखं स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये ऑरेलिया जेलीफिश हे त्याचं एक्झाम्पल आहे. दॅट इज द मेडुसा विच शोज द सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन. एक पॉलिप जे आहे, पॉलिप मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, बॉडी सिलेंड्रिकल असेल आणि मेडुसा बॉडी अम्ब्रेला शेप असते. तर हे जे सिलेंटिरेट्स आहे हे टू बॉडी फॉर्म दाखवतात. येत आहे लक्षात. पॉलिप म्हणजे जे सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये, फॉर एक्झाम्पल हायड्रा, आणि मेडुसा जे अम्ब्रेला फॉर्म मध्ये जसं ऑरेलिया. तर या पद्धतीने अम्ब्रेला शेप दाखवणारा मेडुसा फॉर्म आहे, सिलेंड्रिकल शेप दाखवणारा पॉलिप आहे. पॉलिप मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन फाइंड आउट होते. फॉर एक्झाम्पल हा जो हायड्रा आहे, हायड्रामध्ये तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. एक तर इथे बर्ड फॉर्म होत असते हायड्रामध्ये, ही जी बर्ड फॉर्म होते, पण ही जी बर्ड आहे बर्डिंग प्रोसेसनी असेक्शुअल रिप्रोडक्शन ही होत असते. पण याच्यामध्ये जी बर्ड तयार होते ती याच्यापासून डिटॅच होत नाही. ती बर्ड जी इथे तयार होत असते, ती जी बर्ड आहे ती तिथेच ग्रोथ होते. या मेन जो ऍडल्ट हायड्रा आहे त्याच्यावरच यंगर हायड्रा हा ग्रोन होत असतो. आणि ती जी बर्ड आहे ती ग्रो होते that is a little hydra मध्ये, younger hydra मध्ये, and then these later on the complete structure, base and the tentacles हे सगळं फॉर्म झाल्यानंतर तो छोटासा younger hydra मग डिटॅच होतो and then it attains the growth and acts as a adult hydra. तर अशा पद्धतीने असेक्शुअल रिप्रोडक्शन होते बाय बडिंग प्रोसेस. पण बडिंग जी इतर याच्यामध्ये पाहत असतो आपण सिंगल सेल मध्ये आणि या बडिंग मध्ये काय डिफरन्स आहे तो तुम्हाला आत्ताच मी सांगितलं. त्याचबरोबर हा जो हायड्रा आहे हा वेल नोन आहे रिजनरेशन एक्सपेरिमेंट साठी. म्हणून इन द लॅब म्हणजे जे आपण सायन्स लॅब मध्ये याला स्पेशल म्हणजे वेटेज दिलेलं आहे. इट हॅज द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू अकॉर्डिंग for this experiment, that is the regeneration experiment. रिजनरेशन म्हणजे काय, तर या हायड्राला तुम्ही कसंही कट केला, समजा हा जो इथून आपण याला कट दिला
तर खालचा जो बेस राहील आणि वरचा जो माउथ पोर्शन आहे, तर हा जो 2 कट केल्यानंतर वरचा जो माउथ पोर्शन आहे ते खालची जी कम्प्लीट बॉडी आहे ती पूर्णपणे फॉर्म होते. त्यानंतर जर नुसताच हा एवढा जर कट दिला तरी खालची जी बेसल बॉडी आहे ते वरचं कम्प्लीट स्ट्रक्चर विथ माउथ अँड टेंटॅकल्स पूर्णपणे फॉर्म करतोय. याला आपण म्हणत असतो रिजनरेशन. म्हणजे रिजनरेट करतो तो, कारण पर्टिक्युलर टिश्यूज तिथे ज्या आहेत, तिथे जे स्पेसिफिक प्रोटीन्स आहेत त्याद्वारे ही प्रोसेस होत असते. जसं की आपण प्लांट्स मध्ये पाहत असतो, ज्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे स्टेमला कट मेरिस्टेमॅटिक टिश्यूज, तर मेरिस्टेमॅटिक टिश्यूज प्लांट्स मध्ये असतात. सो व्हेन वी कट द प्लांट, ज्यावेळेला आपण ते स्टेम कट करतो, पुन्हा जो प्लांट आहे इट अटेन्स द सेम हाईट. तर जसं त्याच्यामध्ये रिजनरेशन तसंच टाईपचं हे जे ॲनिमल्स मध्ये सुद्धा हे लोअर ग्रेड ॲनिमल्स आहे, यामध्ये पण रिजनरेशन कॅपॅसिटी, इव्हन पोरिफेरामध्ये सुद्धा जे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे रिजनरेशनद्वारे दाखवले जाते. पोरिफेरा ऑल्सो इज कमिंग अंडर शोईंग द रिजनरेशन मोड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर हायड्रामध्ये आपण म्हटलं की ज्या वेळेला जर असं आपण कट दिला याला, तर बेसल बॉडी जी आहे ते वरचं कम्प्लीट स्ट्रक्चर फॉर्म करते. तसंच वरचा जो पार्ट आहे विथ माउथ अँड टेंटॅकल्स इट फॉर्म द बेस स्ट्रक्चर, आणि अशा पद्धतीने हायड्रा हा पूर्णपणे रिजनरेट होतो. त्यामुळे रिजनरेशन ही एक मोड ऑफ रिप्रोडक्शन आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण हे टू बॉडी फॉर्म मध्ये पाहतोय. पॉलिप म्हणजे हा जो सिलेंड्रिकल पार्ट आहे, सिलेंड्रिकल फॉर्म जो आहे तो असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवते. हायड्रामध्ये 2 पद्धतीने रिप्रोडक्शन, एक म्हणजे बडिंग आणि दुसरं म्हणजे रिजनरेशन कॅपॅसिटी. अजून रिजनरेशन एक दुसरं मोठं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. इन केस ऑफ द लिझार्ड ऑल्सो, वॉल लिझार्ड जी आहे, पाल आपण म्हणतो भिंतीवरची, तर तिची जेव्हा शेपटी म्हणजे टेल जो पोर्शन आहे तो कट झाल्यानंतर पुन्हा रिजनरेट झालेला आपण बघतो, तर ही रिजनरेशन कॅपॅसिटी पुढे काही विशिष्ट ॲनिमल पर्यंत लिमिटेड आहे. त्यामुळे ही एक वन ऑफ द मेथड आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनची. त्यानंतर मेडुसा जे आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवत असते. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे मेल अँड फिमेल गॅमिट्स तयार होतात, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी हे मेडुसा, दिस इज द अम्ब्रेला शेप फॉर्म आपण म्हणू शकतो, दॅट इज कॉल्ड एज द मेडुसा. तर मग याच्यामध्ये सिलेंटिरेट्स मध्ये या ज्या आहे तो अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवते. म्हणजे पॉलिप सेक्शुअली इट प्रोड्यूस द मेडुसा, आणि मेडुसा सेक्शुअली इट प्रोड्यूस द पॉलिप. मेडुसा सेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर पॉलिप फॉर्म करते. पॉलिप सेक्शुअल रिप्रोडक्शन नंतर जे स्ट्रक्चर फॉर्म करते त्याला आपण म्हणणार मेडुसा. तर हे अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवतं, यालाच आपण म्हणतो मेटाजेनेसिस. सो दिस प्रोसेस जी आहे पॉलिप्लॉइड alternates with the medusoid generation, that is called as a metagenesis. So this is all about the characters and features, आणि हे आपण जे स्ट्रक्चर पाहिलंय, this is the about the that is हायड्रा. तर हायड्रामध्ये आपण पाहिलं की हायड्रामध्ये कशा पद्धतीने ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे, टेंटॅकल्स आहे टू कॅच द प्रे. त्याच्यानंतर या ज्या काही स्ट्रिंगिंग सेल्स असतात त्याच्यामध्ये या आपण त्यांना प्रोटेक्शनसाठी मदत करत असतात. त्यानंतर टिश्यू लेवल बॉडी ऑर्गनायझेशन आहे, डिप्लोप्लास्टिक आहे, इथे गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी फॉर्म झालेली आहे, आणि मोस्टली ॲक्वॅटिक आहे, हे फ्रेश वॉटर फॉर्म आहे हायड्रा. ससाईल आहे, फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहेत, काही ॲनिमल सॉलिटरी आहे, काही कॉलोनी फॉर्म करतात. तर कोरल सुद्धा या कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट जे आहे एक्झाम्पल्स मध्ये आपण पाहिलं हायड्रा आहे, फायसिलिया, सो मेनी एक्झाम्पल आहे, ओबेलिया आणि ऑरेलिया, भरपूर काही एक्झाम्पल्स आहे सिलेंटिरेट्स बद्दल. यू कॅन अगेन कलेक्ट द मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरनेट. देन नेक्स्ट हे जे आहे दिस इज द स्ट्रक्चर ऑफ निडेरियन. ऑरेलिया हे एक्झाम्पल आहे. हे ऑरेलिया जे आहे त्या ऑरेलियामध्ये दिस इज यू कॅन सी द मेडुसा फॉर्म, याला आपण म्हणतो मेडुसा फॉर्म. ओके, देन दिस इज द स्ट्रक्चर. हे जे आपण पाहतो आहे निडोब्लास्टचं स्ट्रक्चर आहे. निडोब्लास्टमध्ये या ज्या काही न्यूरोसाइट्स या ज्या सेल्स आहेत याच्यामध्ये तर त्या डिफेन्स मेकॅनिझम मध्ये काम करतात. हे जे ऑरेला किंवा याला आपण जेलीफिश म्हणू, या पद्धतीचं हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये हे असं थ्रेड लाईक असं हे जे स्ट्रक्चर दिसते पूर्णपणे, तर हे जे आहे ते निडोब्लास्ट
निडोसाइट्स, या ज्या निडोसाइट्स आहेत त्या पूर्णपणे प्रोटेक्शनचं काम करत असतात. सो ऑफेन्स अँड डिफेन्स हे त्याचं मेन काम आहे. दॅट इज द मेन फंक्शन ऑफ द निडोब्लास्ट सेल अँड दॅट्स वाय द नेम इज निडेरिया. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस इज द मेडुसा फॉर्म ऑफ द सिलेंटिरेट्स अँड दॅट इज द मेडुसा अल्टरनेट्स. मेडुसा फॉर्म मध्ये आपण बघितलं ऑरेलिया एक्झाम्पल आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सिलेंटिरेट्स. सिलेंटिरेटा का म्हटलेलं आहे, नाव जे आपण फायलमचं बघितलं की द नेम इट इज गिवन सिलेंटिरेटा, then the name why it is given the nidaria because the nidocytes are there inside and that is the nidoblast आपण म्हणू. So this is for the offense and defense mechanism and as for the predation this is very important. So this is all about the coelenterates. The next phylum that we are again going to discuss about the Ctenophora. तर फायलम टिनोफोरा, सी वॉलनट्स और द कोम जेलीज आपण बघणार आहोत. फायलम टिनोफोरा मध्ये सी वॉलनट्स अँड कोम जेलीज म्हणून आहे. तर याला आपण कोम जेलीज का म्हणतो आहे, दॅट अगेन वी आर गोइंग टू सी द फीचर्स ऑफ द टिनोफोरा. हा जो एक मायनर फायलम म्हणून कन्सिडर केला जातो. तर यामध्ये द फीचर्स यू सी दीज आर ऑल्सो मराईन. हे जे अॅनिमल्स आहेत ते पण कसे आहेत, मराईन अॅनिमल्स आहे. रेडियल सिमेट्री याच्यामध्ये दिसते. मराईन अॅनिमल्स, सी वॉटर लिव्हिंग, देन रेडियल सिमेट्री, देन डिप्लोब्लास्टिक आणि टिश्यू ग्रेड. हे पुन्हा कॅरेक्टर सिमिलर दाखवतात आहे सिलेंटिरेटाशी. हे पण टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. यानंतरचा जो पुढचा फायलम आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन दिसणार आहे. इथे आपण पाहतोय टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन अँड डिप्लोब्लास्टिक कंडिशन. तर फायलम पोरिफेरा आपण बघितला, त्यानंतर सिलेंटिरेटा बघितला आणि त्याचबरोबर हा जो बघतो आहे टिनोफोरा, या टिनोफोरामध्ये पण डिप्लोब्लास्टिक स्टेज आहे. यानंतरचं जे इव्हॉल्युशनरी ऍडव्हान्स फीचर असणार आहे ते डिप्लोब्लास्टिक कंडिशन ही नेक्स्ट फायलम प्लॅटिहेल्मिंथस पासून आपल्याला दिसेल. त्यामुळे इट इज इझी टू रिमेंबर द कॅरेक्टर्स. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅरेक्टर्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आणि कुठल्याही प्रकारे कन्फ्युजन न होता, म्हणजे बरेच वेळा मुलं या फायलमचे कॅरेक्टर त्यामधले मिक्स करतात, तसं न होऊ देता हे कॅरेक्टर्स कशा पद्धतीने एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये जर लक्षात घेतले तर यू कॅन इझिली राईट. यू हॅव टू फिल द स्पेसेस. म्हणजे त्या फॉर्मॅट फक्त तुम्हाला भरायचा आहे. त्यासाठी आपण स्टार्टिंगला जो क्रायटेरिया घेतला होता, क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन, त्या क्रायटेरिया लक्षात घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही फक्त फिलअप करू शकता इफ यू आर ट्राईंग टू अंडरस्टँड प्रॉपर द फीचर्स ऑफ इच अँड एव्हरी फायलम. तर याच्यामध्ये पण आपण बघतो आहे. त्यामुळे नीट लक्षात घ्यायचं आहे की अप टू दिस फायलम दिस आर द डिप्लोब्लास्टिक आणि याच्या पुढे जे असणार आहे दॅट इज द ट्रिप्लोब्लास्टिक. इथपर्यंत हे आहे टिश्यू ग्रेड. पहिलाच फक्त सेल्युलर ग्रेड आहे. हे दोन्ही पण टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन दाखवतात आहे. रेडियल सिमेट्री आहे याच्यामध्ये. देन नेक्स्ट कॅरेक्टर इट्स अ स्पेशल कॅरेक्टर. इट इज हॅव्हिंग द 8 एक्सटर्नल रोज ऑफ कोम प्लेट. याच्यामध्ये कोम सारखं स्ट्रक्चर आहे म्हणून याचं जे एक्झाम्पल आपण कोम जेलीज आपण स्पेशली म्हणतो. टिनोफोरा याच्यामध्ये स्पेशल एक्झाम्पल हे जे कोम जेलीज मेन्शन केल्या जातं. दिस इज बिकॉज द अॅनिमल इट इज शोईंग द कोम लाईक स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये जे 8 प्लेट दाखवतात 8 एक्सटर्नल रोज ऑफ कोम प्लेट जे की सिलियानी एक्सटर्नली इट इज सराउंडेड बाय सिलिया. त्यामुळे दिस इज ऑल्सो हेल्पफुल फॉर द लोकोमोशन. हे जे 8 एक्सटर्नल रोज आहेत, रोज ऑफ कोम प्लेट्स आहेत, दिस इज फॉर द लोकोमोशन. मीन्स द मेन फंक्शन इज लोकोमोशन. देन नेक्स्ट कॅरेक्टर दॅट इज, आता इथे तुम्हाला दिसते दिस इज द हे जे आपण म्हणतो की 8 एक्सटर्नल रोज ऑफ कोम प्लेट्स आर देअर. दिस इज हॅव्हिंग द कम्प्लीट सिलिया एक्सटर्नली. त्यामुळे हा सिलियरी स्ट्रक्चर दाखवते आहे अँड दॅट सिलियाचा रोल तुम्हाला माहिती आहे दॅट इज फॉर द लोकोमोशन. Then next character that is bioluminescence. हे एकदम स्पेशल फीचर आहे. याला इथे आपण हायलाइट केलेलं आहे. सो दिस इज द अॅनिमल्स इट इज शोईंग द स्पेशल फीचर. इथे तुम्हाला दिसते प्लुरोब्रॅकिया. दिस इज द एक्झाम्पल and the special property is the bioluminescence which is not shown by any phylum. कुठल्याही प्रकारच्या फायलम मध्ये ही प्रॉपर्टी दिसणार नाही. त्यामुळे दिस इज द स्पेसिफिक property of the phylum Ctenophora, that is the bioluminescence. So the question may ask in the MCQ मध्ये पण विचारलं जाऊ शकतं
की बायोल्युमिनन्स इज शोन बाय दिस टाइप ऑफ द फायलम. तर फायलम विचारले जाऊ शकता ऑर अदरवाइज द एक्झाम्पल्स. फोम जेली आहे, जेलीफिश, फोम जेली. कन्फ्युज न होता एक्झॅक्ट आन्सर यू हॅव टू राईट. सी वॉलनट्स ऑर द कोम जेलीज आपण म्हणतो, तर हे याच्या अंडर येतात. कोम जेली जे पण काय येतात त्याच्यामध्ये 8 एक्सटर्नल रोज आहेत ऑफ द कोम प्लेट्स विच इज हॅव्हिंग द सिलिया, सराउंडेड बाय द सिलिया. आणि नॅचरली सिलिया असल्यामुळे फंक्शन काय असणार आहे, लोकोमोशन. सो दिस इज द स्पेसिफिक प्रॉपर्टी. अगेन वी हॅव सीन बायोल्युमिनन्स. तर बायोल्युमिनन्स ही महत्वाची प्रॉपर्टी आपण इथे मेन्शन केलेली आहे. निडोब्लास्ट आर अब्सेंट. ज्या निडोब्लास्ट आपण अगोदरच्या याच्यामध्ये बघितल्या होत्या की दॅट इज द निमॅटोसाइट्स, त्याच्या आतमध्ये जे आहेत त्या निमॅटोसाइट्स आहेत निडोब्लास्टच्या आतमध्ये, आणि त्या कम्प्लिटली डिफेन्स मेकॅनिझम मध्ये मदत करतात. पण इथे निडोब्लास्ट अब्सेंट आहे, त्यामुळे याला आपण म्हटलं जातं अनिडेरियन्स. सो दिस इज अगेन द प्रोनाउन्सिएशन. यू सी हियर वी कॅन प्रोनाउन्स अनिडेरियन्स because nidoblasts are absent. So again the question may ask which are the anidarians. तर याच्यामध्ये जरी विचारलं तर you can write this is the Ctenophora. These are considered as the anidarian because nidoblasts are absent in this phylum. And instead they have coloblast. Coloblast या पर्टिक्युलर सेल्स असतात, त्याला असे हेड सारखं स्ट्रक्चर असतं जे की स्टिकी आहे. कोलोब्लास्ट मध्ये असं पूर्ण हेड जे आहे तो स्टिकी आहे आणि त्याच्याद्वारे ते प्रिडेटरला अटॅच प्रेला अटॅच होतात अँड दे हेल्प्स टू कॅप्चर द प्रे. ते त्या प्रेला स्टिक करतात. कोलोब्लास्ट हे स्टिकी स्ट्रक्चर आहे. त्या ज्या सेल्स आहे त्याचे जे हेड्स आहे या सेलच्या ते स्टिकी एंड दाखवते आणि ते स्टिकी एंडद्वारे ते प्रेला अटॅच होतात अँड हेल्प्स इन कॅप्चरिंग द प्रे. हे त्याचं महत्वाचं फंक्शन आहे. कोलोब्लास्ट जसं तिकडे आपण टेंटॅकल्स पाहिलं हायड्रामध्ये, तशा पद्धतीने ते कॅचिंग मध्ये मदत करतात. इथे याच्यामध्ये कोम जेलीमध्ये कोलोब्लास्ट सेल्स आहेत. या कोलोब्लास्ट सेल्स या स्टिकी सेल्स आहेत आणि दे आर हेल्पिंग इन कॅप्चरिंग द प्रे. देन रिप्रोडक्शन अगेन इट इज सेक्शुअल. सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवते. एक्झाम्पल आपण पाहिलं दॅट इज द टिनोप्लॅना और प्लुरोब्रॅकिया. हे जे एक्झाम्पल्स आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात, प्लुरोब्रॅकिया अँड टिनोप्लॅना. सो दिस इज द फायलम टिनोफोरा. तर टिनोफोराचे हे स्पेशल फीचर्स आहेत. तर टिनोफोरामध्ये आपण हे फीचर्स एकदा रिपीट करणार. त्यानंतर हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय डायग्रामॅटिकली, या डायग्राम मध्ये पण दिसतंय प्लुरोब्रॅकियामध्ये. तर स्पेशल प्रॉपर्टी बायोल्युमिनन्स याची लक्षात ठेवायची आहे टिनोफोराची. सो दीज टू हे जे आहे बरेचसे फीचर्स आहेत टिनोफोरा. दीज आर शोईंग सिमिलर टू द दॅट इज द सिलेंटिरेटा. पण काही स्पेशल प्रॉपर्टी याच्यामध्ये आपण पाहतो आहे. पण टिनोफोरा किंवा निडेरिया सारख्या निडेरियन सेल्स नसल्यामुळे, निडोब्लास्ट सेल नसल्यामुळे याला आपण अनिडेरियन पण म्हणतो. आणि त्याच्याऐवजी या कोलोब्लास्ट सेल इथे आहे दॅट इज फॉर कॅप्चरिंग द प्रे. तर हे छोटे छोटे जे क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात ॲज अ MCQ किंवा 1 सेंटेन्स. व्हॉट इज द रोल ऑफ द कोलोब्लास्ट. तर तिकडे निडोब्लास्ट आहे, इथे कोलोब्लास्ट आहे. तर टर्मिनॉलॉजी नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. निडोब्लास्ट वरून निडेरियन शब्द आहे. कोलोब्लास्ट इन्स्टेड निडोब्लास्ट, इथे कोलोब्लास्ट कोणामध्ये आहे तर टिनोफोरामध्ये कोलोब्लास्ट आहे. कोलोब्लास्टचा रोल काय आहे फॉर कॅप्चरिंग द प्रे. तर असे क्वेश्चन स्वतःच तयार करून या पद्धतीने स्वतःला आन्सर्स द्या. स्वतः क्वेश्चन सारखं व्हॉट इज द रोल ऑफ कोलोब्लास्ट, कोलोब्लास्ट कुठे येतं, ते या पद्धतीने स्पेशली रिपिटेशन द्या. आणि हा जो बाकीचा जो फॉर्मॅट आहे तो इझिली तुम्ही भरू शकता. एक विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मी सांगितलं की कंपॅरेटिव्हली पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहे. जो फॉर्मॅट आपण स्टार्टिंगला घेतलाय क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन, त्यामध्ये फक्त फिलअप करायचे पॉईंट्स. पोरीफेरा हा सेल्युलर ग्रेड आहे. त्याच्यानंतर सिलेंटिरेटा आणि टिनोफोरा आहे, याला तुम्ही एकत्रितपणे घेऊ शकता. हे टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. हे सुरुवातीला जे दाखवणारे आहे ते पोरीफेरा असिमेट्रिक आहे. तर याच्यामध्ये पुढे रेडियल सिमेट्री वगैरे दाखवते आहे. कारण की सिलेंटिरेटामध्ये हायड्रा आपल्याला व्हिज्युअल एक्झाम्पल आहे हायड्रा. बाकी एक्झाम्पल नाही लक्षात आलं तरी सिलेंटिरेटाचं मेन एक्झाम्पल हायड्रा आपण डोळ्यासमोर ठेवायचं आहे. आणि हायड्रावरून आपण सिमेट्री पण सांगू शकतो की नक्की याच्यामध्ये रेडियल सिमेट्री दाखवते. टिनोफोरामध्ये पण तुम्हाला सांगता येईल की रेडियल सिमेट्री एक्झाम्पल्स आहेत कोम जेली. अँड दिस इज द प्लुरोब्रॅकिया, दिस इज द मेन एक्झाम्पल. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. याचे अशा पद्धतीने फीचर्स
जे जनरल फीचर्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा ते फिलअप करू शकता अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया. जसं म्हटलं की रेडियल सिमेट्री आहे, डिप्लोब्लास्टिक आहे, टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. बट स्पेशल फीचर्स यू हॅव टू रिमेंबर अबाउट दिस फायलम. त्याला कोम जेलीज हे त्याचं एक्झाम्पल आहे टिनोफेराचं. तर त्याच्यामध्ये कोम सारखं स्ट्रक्चर आहे, कोम प्लेट्स आहे, हॅव्हिंग द सिलिया. त्यामुळे लोकोमोशन मध्ये त्याचा रोल आहे कोम प्लेटचा. म्हणजे लोकोमोशन कशाच्या द्वारे होते असा जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला सांगता आला पाहिजे. सो इन दॅट मॅनर अँड बायोल्युमिनन्स ही त्याची स्पेशल प्रॉपर्टी आहे दॅट इज कमिंग अंडर टिनोफोरा ओनली. तर हे सगळे झाले फीचर्स. सो दिस इज ऑल अबाउट द फायलम सिलेंटिरेटा अँड फायलम टिनोफोरम. दोन्ही कंपॅरेटिव्हली पण आपण बघितले की विच फीचर्स आर कॉमनली शोन विथ द म्हणजे जे मॅच करतात आहे सिलेंटिरेटाशी आणि कोणते फीचर्स वेगळे आहे त्याला वेगळ्या पद्धतीने घ्यायचंय. इथून पुढे अजून नेक्स्ट आपण पाहणार आहोत फायलम प्लॅटिहेल्मिंथन. आता इथून जे सुरू होणार आहे ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर वर्म्स कॅटेगरी आपण म्हणू तर सुरुवात होणार आहे पुढे फ्लॅट वर्म पासनं. आणि आतापर्यंत हे 3 फायलम्स आपण बघितले. सो वी विल स्टॉप नाव हियर